देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। चौड़ी छाती वीरों की, यहाँ भोली शक्लें हीरों की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे, मस्ती में मचती हैं धूमें बस्ती में। पे बहारे झूलों की, राहों में कतारे फूलों की, यहाँ हंसता है सावन, यहाँ हंसता है सावन, बालों में खिलती हैं कलियां गालों में। कहीं दंगल शौक जवानों के, कहीं करतब तीर कमानों के, यहाँ नित नित मेले, यहाँ नित नित मेले सजते हैं, नित ढोल और ताशे बजते हैं। भर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम, मैदान में अगर हम डट जाएं, मुश्किल है कि पीछे हट जाएं।
Pallavi Balaji Nilevar. I am from Barad, Taluka Mudkhed and District Nanded. My school name is ZPHS School Barad. I am talking about Independence Day. दोस्तों, हम तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे, वादा करो इस देश से कि दुनिया का सबसे बड़ा देश बनाएंगे. Good morning to all, respected principal, teachers and all my dear friends. On this occasion, I would like to thank my class teacher for giving me opportunity to talk about this day. First of all, I wish you a very happy Independence Day. Happy Independence Day, friends. Happy Independence Day. On 15th August 1947, India gained her independence after a series of movements which many freedom fighters sacrificed their lives for the freedom of India. So this day marks the celebration of our freedom fighters from British Empire that ruled our country around 200 years. Hence, to commemorate our historic freedom fighters, we celebrate this day with full passion and energy. With full passion and energy. Independence Day is a national festival and also a public holiday. Thousands of brave hearts sacrificed their lives for the freedom of India. But the main celebration is held, the capital of our national capital of India, at New Delhi at the Red Fort before politics and social dignitaries of India. So that the upcoming generation once made our country a beautiful place or better place for live for us. Thank you so much. जाते जाते बस यही कहना चाहती हूँ, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है. धन्यवाद. Honorable President of this program, the chief guest, respected teachers and my friends. Today I am going to tell something about Mahatma Gandhi. So I request all of you to keep silence and cooperate me. Mahatma Gandhi was born on 2nd October 1869 at Porbandar in Gujarat state. Mahatma Gandhi, popularly known as father of national played a stellar role in India's freedom struggle. His real name was Mohandas Karamchandra Gandhi. He was a brilliant student, social reformer and national leader of Indian history. He developed a method of action based upon courage and truth called Satyagraha. Finally, I devote my heartily homage to the image of Mahatma Gandhi. And I take a leave. Jai Hind. कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनी, आज 75वा स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले. त्या रक्तानेच मातृभूमी पवित्र झाली. त्या रक्ताच्याच पुण्याईने आज जग झोपलेले असताना भारत जागृत झाला आणि जागृत भारताने झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल सुरू केली. आज या भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहत आहेत. त्याचे कारण आहे त्यांना संविधानाने बांधून ठेवले आहे. संविधानामुळे या भारतात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाचे राज्य चालू आहे. आपण आता स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. त्या स्वातंत्र्याच्या फळांसाठी अनेक ज्यांनी आपले रक्त सांडले, प्राणाची आहुती दिली, अशा क्रांतिकारकांना मी शतशः प्रणाम करतो आणि मी माझे भाषण संपवितो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझा बालमित्र मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहार राज्यातील जिरदोई या खेड्याचा. त्यांनी MA आणि LLB पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. भारताचे पहिले राष्ट्रपती, स्वतंत्र भारताच्या चळवळीत सक्रिय सहभाग, बुद्धिमान, चरित्र संपन्न सहभाग म्हणून त्यांचे भारताच्या इतिहासात अमर झाले. त्यांचे नाव भारताच्या इतिहासात अमर झाले. 1934 मध्ये बिहारमध्ये प्रचंड भूकंप झाला, तेव्हा राजेंद्र बाबूंनी जनतेची सेवा केली. राजेंद्र बाबू कायदे पंडित होते, विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे संविधान तयार झाले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांना मान मिळाला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी
तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. बालमित्रांनो, जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. ते स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी नेते होते. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. देशासाठी तुरुंगवासी पत्करला. म्हणून आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. Hello, my name is Naman Suresh Bimar. I am studying in 5th standard. Respected principal, chief guest, teachers and dear my friend. Today I have given a chance to speak something about 15 August. I am very much thankful to our school management for providing me such an opportunity to speak about great auspicious moment of each and every Indian. It is a true matter of pride that we got freedom on 15 August 1947 in the great leadership of Mahatma Gandhi. There are so many thrilling stories of freedom fighters who did for the country by saying Bharat Mata Ki Jai. We assembled here to give our deep respect from our heart. Their sacrifice will be remembered forever and forever. Jai Hind, Jai Bharat. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं. क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं. चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना. नए जगत से हम भी नाता जोड़ चुके हैं. नया खून है, नई उमंगे, अब है नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आओ मेहनत को अपना ईमान बनाए, अपने हाथों को अपना भगवान बनाए. राम की इस धरती को, गौतम की भूमि को, सपनों से प्यारा हिंदुस्तान बनाए. नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. हर जर्रा है मोती, आँख उठाकर देखो. माटी में सोना है, हाथ बढ़ाकर देखो. सोने की ये गंगा है, चांदी की यमुना. चाहो तो पत्थर से धान उगा कर देखो. नया खून है, नई उमंगे, अब है नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. Hello, my name is Samisha Gajanan Khandare. I am from class 8 Jhadpi at Jisparit, Taluka Mudkhed, district Nanded, and my class teacher name is Tate Sir. ना ही मेरी उम्र बड़ी है, ना ही मेरा नाम बड़ा है, और ना ही मेरा रौब बड़ा है. मुझे तो सिर्फ छोटी सी बात पर गर्व है कि मैं हिंदुस्तान की हूँ और हिंदुस्तान मेरा है और हिंदुस्तान मेरा है. गुड मॉर्निंग इंडिया, respected principal, ma'am, honorable chief guest, teachers and my dear friends. I wish you all a very, very happy Independence Day. We all know the reason of get together here in such a big crowd. We are gathered here to celebrate National Independence Day of our nation. Today, on 15th August, India is celebrating its National Independence Day. And we are proud to say that we got our independence 74 years back, which was by an act passed by the British Parliament, and we were the first who got independence. India got independence on the midnight of 14th August in 1947. Our first Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, had a speech on that day in Parliament House in New Delhi. There he said, "At the stroke of midnight hours,
when the world's lips enjoy a way to life and freedom. The name of the speech he gave us a test with destiny. All our freedom fighters did great sacrifice for getting freedom and peaceful life. We should not forget their sacrifice and should respect all our freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal Nehru, Sardar Vallabhbhai Patel, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev and many more on this special occasion. The peaceful life that we are getting today is because of decades of struggles and sacrifice of our freedom fighters. No nation is perfect. No nation is perfect. It needs to be made perfect. And since independence, our country, our India has developing rapidly in the fields of education, science and technology, agriculture, sports and many more. We all must work together to make our nation the best nation in the world and must be proud to be an Indian. At the last, I will say, ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर. इंसानियत ही है धर्म वतन का, बस जियो वतन के नाम पर, जियो वतन के नाम पर. थँक यू. नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव शिवानी गजानन कल्याणकर आहे. माझ्या क्लास टीचरचे नाव आहे कानेगावकर मॅडम. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद हायस्कूल बारड. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मला मार्गदर्शन करणाऱ्या मॅडमचे नाव आहे तळणकर मॅडम. मी एक छोटीशी कविता गाणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे आई कविता. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबलेलं गाव असतं, घरातल्या घरात गजबलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही, आता कुठे नसलीच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पल उठतात, जत्रा पांगते पल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मना मनात तशी जाते ठेवून काही, आई मना मनात तशी ठेवून जाते काही. जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही, जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई असते एक धागा, आई असते एक धाबा, वातीचा उजेड दावणारी समईतली जागा, वातीचा उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. झिजून गेली अंधारात सैरावैरा धावायलाही काही कमी पडत नाही रान, सैरावैरा धावायलाही काही कमी पडत रान. पीक येतात जातात माती मात्र व्याकुळत, पीक येतात जातात माती मात्र व्याकुळत. तिची कधीही भागत नाही तहान, तिची कधीही भागत नाही तहान. दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल, दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल. की सापडतेच अंतःकरणातली खान, की सापडतेच अंतःकरणातली शान. जय हिंद, जय महाराष्ट्र.